गव्हाच्या पिठापासून हेल्दी आटा मोमोज विथ फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहे. गव्हाचे पीठ मळून घ्यायचे आणि भात शिजवून घ्यायचा आहे. पॅनमध्ये तेल आणि बटर गरम झालं की भाज्या हाय फ्लेमवर टॉस करायच्या आहे. चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो घालायचं आहे. काळी मिरीचं कूट घालायचं. काही भाज्या बाजूला काढायच्या. उरलेल्या भाज्यामध्ये लसण आल्याची पेस्ट घालून भात घालून शिजवून घ्यायचं आहे. आता जी कणिक मळून घेतली होती त्याची पातळ चपाती लाटायची आहे. वाटीच्या सहाय्याने गोल आकारामध्ये कट करायचं आहे. गार करून घेतलेल्या भाज्या यावर घालायच्या आहे. वरून चीज घालते आहे. मोमोजचा शेप देण्यासाठी पारीला एका बाजूने फोल्ड करायचं आहे आणि दुसरी बाजू प्लेन ठेवून या पद्धतीने एकाला एक जोडायची आहे. 15 ते 20 मिनिट मीडियम फ्लेमवर आपल्याला मोमोज वाफवून घ्यायचे आहे. सॉस तयार करण्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं, बटर घालायचं, 1 चमचा लसण अद्रकची पेस्ट आणि काही सॉसेस घातलेले आहे. रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो सॉस, डार्क सोया सॉस आणि शेजवान सॉस घातलेला आहे. 1 चमचा गव्हाच्या पिठामध्ये अर्धा कप पाणी घालून स्लरी तयार करायची, ही सुद्धा घालायची आहे. पातीचा कांदा घालायचा, झाकण ठेवून 5 मिनिट सॉस शिजवून घ्यायचा आहे. मोमोज जे वाफवून घेतले होते तेही घालायचे आहे. इथे हा कंबो तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली